नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज मी आपल्याला अशा एका योजनेची माहिती देणार आहे, ज्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 1,500 रुपये प्रति महिना मिळू शकतो. हो मित्रांनो, शेतकरी मित्रपद भरतीच्या 11,587 जागा आल्या आहेत, म्हणून अर्ज करण्याची संधी चुकू नका. आता या भरतीची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे आणि काम काय असणार आहे हे आपण जाणून घेऊयात. तर मित्रांनो, शेतकरी मित्र भरती हिच्या 11,587 शेतकरी मित्रांची निवड हिच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आत्मा योजनेअंतर्गत ही निवड प्रक्रिया होणार आहे. तर शेतकरी मित्र म्हणजे काय? तर शेतकरी मित्राची भूमिका कृषी विभागात आणि शेतकरी यांच्यातील दुवा म्हणून असणार आहे. शेतकऱ्यांना कृषी योजनांची माहिती देणे, आधुनिक शेती तंत्रज्ञानांचा प्रसार करणे, शेतकरी गट व शेती शाळांना मदत करणे, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे हे शेतकरी मित्राचं काम असणार आहे. मित्रांनो, किती पदांची निवड करण्यात येणार आहे? तर 11,587 पदाची निवड आत्मा या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे. गाव पातळीवर कृषी विस्तारासाठी हे काम करण्यात येणार आहे. याची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे? अर्ज कोण करू शकतो? तर याची शैक्षणिक पात्रता असणार आहे 12वी उत्तीर्ण. तुम्ही कमीत कमी 12वी उत्तीर्ण असायला हवेत आणि जर तुमचं BA BCom झालं असेल, म्हणजेच तुमचा एखादा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण झाला असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल. या पदासाठी वयाची अट काय असणार आहे? तर मित्रांनो, तुमचं कमीत कमी वय 25 वर्ष असायला हवं. तुमचं वय जर 25 वर्षाच्या कमी असेल तर तुम्हाला अर्ज करता येणार नाही. आणि तुम्ही जर 60 वर्षापेक्षा जास्त वयाचे असाल तर तरी देखील तुम्हाला अर्ज करणार नाही. म्हणून वयाची मर्यादा 25 ते 60 वर्ष करण्यात आली आहे. तसेच उमेदवार हा संबंधित गावातील रहिवासी व शेतकरी असणे देखील आवश्यक आहे. या पदभरतीमध्ये महिलांसाठी 30% आरक्षणाची तरतूद देखील करण्यात आली आहे. शेतकरी मित्र निवड प्रक्रियेमध्ये महिलांसाठी 30% जागा राखीव महिला शेतकऱ्यांचा कृषी विस्तारामध्ये सहभाग वाढविण्यावर भर देण्यासाठी शासनाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, या पदासाठी मानधन काय असणार आहे? तर तुम्हाला या पदासाठी 1,500 रुपये प्रति महिना मिळणार आहे. म्हणजेच वर्षाचं मानधन असणार आहे 18,000 रुपये. पण या ठिकाणी ही गोष्ट देखील लक्षात ठेवा की हे पद कायमस्वरूपी नोकरी नसून मानधन तत्वावरील एक काम आहे. मित्रांनो, शेतकरी मित्राची आणखी काही प्रमुख कामे आहेत आणि काही जबाबदाऱ्या आहेत. तर त्या जबाबदाऱ्या म्हणजे शेतकरी गट तयार करण्यास मदत करणे, शेती शाळेत सहभाग करणे, कृषी योजनांचा प्रचार करणे, नैसर्गिक शेतीचा प्रसार करणे, शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणे, प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे ही कामे देखील शेतकरी मित्रांची असणार आहेत. त्याचबरोबर आणखी काही महत्त्वाची कामे म्हणजे गाव पातळीवरील काम, ग्रामसभेत कृषी योजनांची माहिती देणे, महिलांना अन्न सुरक्षा गटांना मदत करणे, डिजिटल शेतीशाळेचा प्रचार करणे, शेतकरी सुविधा केंद्रासाठी प्रयत्न करणे, कृषी विभागाच्या मोहिमांची माहिती शेतकऱ्यांशी सातत्याने देत राहणे आणि शेतकऱ्यांशी सातत्याने संपर्कात राहणे हे देखील त्यांचं काम असणार आहे. मित्रांनो, या पदाचा कार्यकाळ किती वर्ष असणार आहे? तर या पदाचा कार्यकाळ हा 2 वर्ष असणार आहे. पहिल्या वर्षानंतर कामाचे मूल्यमापन देखील केले जाणार आहे आणि त्या मूल्यमापनासाठी एकूण 125 गुणांची एक क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे आणि या क्रायटेरियाचे 2 भागामध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये तांत्रिक कामासाठी तुम्हाला 100 गुण दिले जातील आणि नाविन्यपूर्ण आणि तुमची काही उल्लेखनीय काम जर तुम्ही केलं तर त्यासाठी तुम्हाला 25 गुण दिले जातील. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला 75 गुण घेणे आवश्यक असेल. त्याचबरोबर आता आपण बघूया की विभागनीय शेतकरी मित्र यांच्या किती जागा आहेत. तर अमरावती विभागामध्ये 1,779 जागा आहेत, नाशिक विभागामध्ये 1,772 जागा आहेत, नागपूर विभागामध्ये 1,494 जागा आहेत, लातूर विभागामध्ये 1,494 जागा आहेत,
ठाणे विभागामध्ये 1468 जागा आहेत, कोल्हापूर विभागामध्ये 1244 जागा आहेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये 1211 जागा आहेत. म्हणजेच एकूण जागा ह्या 11,587 आहेत. मित्रांनो, आता अर्ज कुठे करायचा, तर अर्जासाठी संपर्क कुठे करायचा, तर तुमच्या ग्रामपंचायती कार्यालयामध्ये किंवा सहाय्यक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा ग्राम कृषी विकास समिती या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्जाची अंतिम तारीख व कागदपत्रांची माहिती तपासा आणि तुम्ही या ठिकाणी विचारपूस करू शकता. आता महत्त्वाची सूचना म्हणजे अर्ज करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की शेतकरी मित्र हे कायमस्वरूपी सरकारी पद नाही, हे पद मानधन तत्वावर आहे. अर्ज करण्यापूर्वी आपल्या संबंधित कृषी कार्यालयाकडून अधिकृत माहिती तुम्ही तपासून घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर